नमस्कार. एसबीएन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी प्रगती नलावडे. तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. तारीख पे तारीख स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर. पुढील सुनावणी 28 मार्चला होणार. सांगलीत महाराष्ट्रातल्या पहिला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार. स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते नारळ फोडून मैदान उभारण्याचा शुभारंभ. गुढीपाडव्यासाठी सांगली जिल्ह्यात आंब्याची मोठी आवक. डझनाचा भाव 1000. खरेदीसाठीही ग्राहकांची गर्दी. आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून हास्यकल्लोळ. फडणवीस सभागृहात म्हणाले, आम्ही जबाबदारी नक्की घेऊ. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून सांगलीत बलिदान मासाची सांगता. महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रित. केंद्रीय नेतृत्वाकडे महाराष्ट्र भाजपचा प्रस्ताव. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेऊन समन्वय समितीच्या निमंत्रकांनी विश्वासघात केलाय. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा आरोप. कृष्णा नदी प्रदूषणावरून भाजपा नेते पृथ्वीराज पवार आक्रमक. जयंत पाटील यांच्या संबंधित कारखान्यांकडून नदीचे प्रदूषण मंडळाच्या अहवालात सुद्धा विधानसभेत वाचा. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या नागपूर शहरातील कार्यालयात पुन्हा धमक्यांचे फोन. जयेश पुजारीच्या नावानं गडकरींना धमकी. पोलिसांकडून तपास. विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर. गुढीपाडव्यापासून देवाच्या तुळशीत अर्चन पूजेस सुरुवात. मंदिर समिती अध्यक्षांची माहिती. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. गुढीपाडव्यासाठी आले आंबेच आंबे. गुढीपाडव्यासाठी सांगली जिल्ह्यात आंब्याची मोठी आवक झाली आहे. 4 दिवसापासून फळ मार्केटमध्ये 8 ते 10 हजार पेट्यांची आवक होत आहे. डझनाचा भाव 1000 आहे. खरेदीसाठीही ग्राहकांची गर्दी होते. सांगलीत 15 दिवसापासून आंब्याची आवक सुरू झाली आहे, पण भाव आवाजच्या सव्वा होते. डझनचा दर 2500 रुपये होता. मात्र 2-4 दिवसांपासून मागणी वाढल्याने आवकही वाढली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कुणकेश्वर येथून उत्तम प्रतीचा आंबा सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये येत आहे. शनिवारी दिनांक 18 आणि सोमवारी दिनांक 20 रोजी 1 डझन आंबा असणाऱ्या 8 ते 10 हजार पेट्यांची आवक झाली. याची उलाढालही मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्येक तालुक्यातील स्थानिक व्यापारी सकाळी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. सांगली, मिरज शहरात ठिकठिकाणी फळ विक्रेत्यांच्या स्टॉलवर आंबा विक्रीचे प्रमाण वाढत आहे. चांगल्या आंब्याच्या 1 डझन पेटीचा दर 1000 ते 800 रुपये आहे. मध्यम दर्जाचा आंबा 600 ते 700 रुपयांना मिळत आहे. लहान आकाराच्या आंब्यांसाठी 500 ते 400 रुपये द्यावे लागत आहेत. गुढीपाडवा असल्यामुळे आमरसासाठी आंब्याची मागणी वाढली, त्यामुळे शहरातील ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून सांगलीत बलिदान मासाची सांगता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी सांगलीत बलिदान मासाची आज सांगता झाली. सांगली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून महिनाभर संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला जातो. आज 1 महिन्यानंतर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढण्यात आली. शिवप्रतिष्ठानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडन करत, पायात चप्पल न घालता अंत्ययात्रेत सहभागी होत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संभाजी महाराजांना 1 महिना अत्यंत हाल करून मारण्यात आलं. त्यामुळे हा 1 महिना शिवप्रतिष्ठानकडून बलिदान मास म्हणून पाळला जातो. 1 महिना हा बलिदान मास पाळल्यानंतर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढली जाते. ब्युरो रिपोर्ट,
SBN मराठी, सांगली. मिरजेत सरत्या संवत्सरास निरोप आणि नूतन संवत्सराचे स्वागत याकरिता संस्कार भारतीच्या मिरज महानगर समितीने आयोजित केलेला बहारदार गीतांचा सुरेल कार्यक्रम रजनीगंधा सुरा मी वंदिले कार्यक्रम संपन्न. संस्कार भारतीच्या मिरज महानगर समितीने आयोजित केलेला बहारदार गीतांचा सुरेल कार्यक्रम रजनीगंधा सुरा मी वंदिले कार्यक्रम किल्ला भाग माधवजी मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मिरज सिनियर संस्थानचे अधिपती श्रीपंत गोपाळराजे पटवर्धन उपस्थित होते. संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताचे महामंत्री सतीशजी कुलकर्णी आणि कोष प्रमुख अभयजी पटवर्धन, पश्चिम प्रांत सहसंघटन मंत्री अमित मराठे हेही आजच्या कार्यक्रमास उपस्थित होते. आदित्य कुलकर्णी आणि प्राजक्ता माळी यांनी गायलेल्या संस्कार भारतीच्या ध्येय गीतानंतर मंचावर उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रम प्रमुख डॉक्टर अनिता नातू यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्कार भारतीचा उद्देश आणि कार्य याबद्दलची माहिती विशद केली. त्यानंतर प्रमुख अतिथींचा गौरव करण्यात आला. आपल्या सत्कारानंतर मिरजेचे अधिपती श्रीमंत गोपाळराजे पटवर्धन यांनी संस्कार भारतीच्या कार्यास शुभेच्छा देताना संस्कार भारतीने शासकीय संगीताची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून शास्त्रीय संगीताबद्दल आवड निर्माण होण्यासाठी काही विशेष उपक्रम सुचवले. हे उपक्रम पूर्णत्वास नेण्यास संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. यानंतर ॲडव्होकेट CG कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि त्यानंतर आजच्या गाण्याच्या प्रमुख कार्यक्रमास सुरुवात झाली. चंदना देशपांडे, रश्मी फलटणकर, डॉक्टर सुमेधा रानडे, सुहास दिवेकर, आदित्य कुलकर्णी या गायकांनी मराठी, हिंदी, कानडी भाषेतील विविध रागातील विविध गाणी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या दर मान्यतेला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सभापती धीरज सूर्यवंशी यांनी दिली आहे. तिन्ही शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सूर्यवंशी यांनी सांगितले. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच रमामाता नगर येथील परिसरात मागील 3 महिन्यापासून पाणीपुरवठा बंद असल्याने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरसेवक फिरोज पठाण यांनी प्रश्न उपस्थित केला असता 8 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश उपायुक्तांना देण्यात आले. 21 तारखेला झालेल्या विशेष स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये अजेंड्यावर असलेले दोन्ही घनकचऱ्याचे बायोमायनिंग आणि फ्री वेस्ट कचऱ्याचं जे दोन्ही विषय होते दोन्ही आज एकमतानं मंजूर झालेले आहेत. यातून सांगलीकर जनतेला, मिरजकर जनतेला आणि कुपवाडकर जनतेला आरोग्यविषयक धोका निर्माण होण्याचे जे चान्सेस होते त्यामुळे ते आता लवकर मार्गी लागल आणि तो धोका टळल आणि आपले तिन्ही शहरातले हे प्रोजेक्ट जे आहेत ते लवकरात लवकर वर्क ऑर्डर देऊन आम्ही चालू करणार आणि त्यासाठी आज दर मान्यतेची मीटिंग घेतलेली आणि ती आज मंजूर झालेली आहे. सचिन सुतार, SBN मराठी, सांगली. सांगली महापालिकेच्या 20 खांडेकर वाचनालयातील अभ्यासिकेच्या वेळेत वाढ. मुलांसाठी सकाळी 8 ते रात्री 11 तर मुलींसाठी रात्री 9 पर्यंत सुरू राहणार अभ्यासिका. आयुक्त सभापतींचा निर्णय, विद्यार्थ्यांनी मानले आभार. महापालिकेच्या 20 खांडेकर वाचनालयातील अभ्यासिकेच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढल्याने मनपा प्रशासन आणि पदाधिकारी यांनी एकत्रित हा निर्णय घेतला. सांगली महापालिकेच्या 20 खांडेकर अभ्यासिका ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक आणि सर्व सेवायुक्त अशी अभ्यासिका आहे. या अभ्यासिकेत दररोज 250 ते 300 विद्यार्थी अभ्यास करतात. यामध्ये बहुतांशी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी अधिक आहेत. काही दिवसांपूर्वी स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी, सभागृह नेत्या भारती दिगडे, ज्येष्ठ नगरसेवक शेखर इनामदार, उपायुक्त राहुल रोकडे यांनी खांडेकर वाचनालयात भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.
यामुळे येथील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची संख्या वाढली असल्याने आम्हाला अभ्यासिकेची वेळ वाढवून मिळावी अशी विनंती केली. या विनंतीनुसार आणि अभ्यासिकेकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन आयुक्त सुनील पवार यांच्याशी चर्चा करून महापालिकेच्या 20 खांडेकर वाचनालयाच्या अभ्यासिकेची वेळ वाढवण्यात आली. यामुळे अगोदर मुलांसाठी सकाळी 8 ते रात्री 9 अशी वेळ होती, ती आता सकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत वाढवण्यात आली. तर मुलींसाठी सकाळी 8 ते रात्री 8 अशी वेळ होती, ती सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत अशी वाढवण्यात आली. महापालिकेने अभ्यासिकेची वेळ वाढवल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना या वाढीत वेळेचा लाभ मिळणार आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी महापालिका अधिकारी, पदाधिकारी, नेते यांचे आभार मानलेत. माझं नाव प्रियांका प्रल्हाद पाटील. मी 20 खांडेकर वाचनालयामध्ये विद्यार्थी आहे. मागच्या काही महिन्यापासून मी इथे वाचनालयामध्ये विद्यार्थी आहे आणि हे वाचनालय खूप सुसज्ज पद्धतीने आहे. मुलांसाठी ते चांगले उपयुक्त आहे आणि मागच्या महिन्यामध्येच महानगरपालिकेचे नगरसेवक आयुक्त यांनी आमच्या वाचनालयामध्ये भेट दिलेली. त्यांना आम्ही आमच्या मुलींसाठी वेळ वाढवून द्यावी अशी विनंती केलेली. त्यांनी आम्हाला वेळ वाढवून दिली आणि ती आमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव धीरज दत्तात्रय मोरे आहे. मी 20 खांडेकर वाचनालयाचा रेग्युलर विद्यार्थी आहे. आपल्या वाचनालयाला माननीय आयुक्त, उपायुक्त, माननीय सभापती, उपसभापती भारती दिगडे मॅडम आणि सर्व पदाधिकारी यांनी भेट दिली. आपला स्टाफ अतिशय उत्तम असून आपल्या 20 खांडेकर वाचनालयाला या सर्वांच्या विनंतीवरून विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला अनुसरून त्यांनी विद्यार्थिनींसाठी 1 तास आणि विद्यार्थ्यांसाठी 2 तास वाढीव दिले. त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या 20 खांडेकर वाचनालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थी येथील यश संपादन करतील आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. सचिन सुतार, SBN मराठी, सांगली. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ आमच्या शाळेला अवश्य भेट द्या. झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सांगली. अद्ययावत शिक्षण प्रणाली आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सांगली जिल्ह्यातील अल्पावधीत नावारूपाला आलेले एक शिक्षण संकुल म्हणजेच झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सांगली. सुसज्ज इमारत, हिरवाईनं नटलेलं मैदान, प्री प्रायमरी साठी क्रीडा लॅब, सुंदर ग्रंथालय, आकर्षक कॉम्प्युटर रूम, सर्व विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत डान्स रूम, सर्व वाद्यांनी सुसज्ज म्युझिक रूम आणि अनुभवी तज्ञ मार्गदर्शक. खेळामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, रायफल, शूटिंग, तायकांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग अशा इंडोअर, आउटडोअर खेळांचं प्रशिक्षण आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मार्गदर्शक. मग विचार कसला करायचा? आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झील इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजमध्येच ऍडमिशन करायचं. ऍडमिशनसाठी आणि भेटण्यासाठी संपर्क क्रमांक 8600004446 आणि 8600004447. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस.
डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. पाहुणं, लग्न बसता काढायचा तर